ओळखलं का मले? म्या हाय पारो, आष्टीची पारो. आष्टीचे लोक मले अडाणी पण हुशार पारो म्हणतात. म्या तुम्हाला आज मुंबईची गोष्ट सांगणार आहे. माई ननदबाई का नाही मुंबईला राहते. आता मी ज्याच्या त्याच्या तोंडून हेच ऐकतो का मुंबई तर लय चांगली आहे, लय चांगली आहे. मी आधी धन्याला म्हटलं, धनी मला बी घेऊन जाणं कधीतरी मुंबईला. धनी म्हणे बरं चाल. मग गेलो बाई. तर तिथं की नाही तर हेच नागर गेलो पहिले. तर तिथं का नाही लई मोठी रेल्वे आणली. म्या म्हणलं धनी ह्या का बरं? धनी म्हणे चूप. म्या म्हणलं बरं चीप तर चीप. मग का नाही त्या गाडीले नुसतं डब्बा मागून डब्बा, डब्बा मागून डब्बा, डब्बा मागून डब्बाच होतं. म्या म्हणलं धनी इथं तर काही जायला रस्ताच नाही दिसून राहिलो. धनी म्हणे चूप. म्या म्हणलं बरं चीप तर चीप. बरं बया मग गेलो ननदबाईच्या घरी. इथं पाहतो तर तिकडे तिकडे लई मोठी बिल्डिंगा दिसून राहिल्या होत्या. धनी म्हणे मले ननदबाई का नाही ह्या बिल्डिंग मध्ये राहते. म्या म्हणलं असं वय हे एवढी मोठी बिल्डिंग ननदबाईची. म्या म्हणलं धनी ननदबाईच्या नवऱ्यानं काही दरोडे टाकले का? धनी म्हणे चूप. म्या म्हणलं बरं चीप तर चीप. बरं बया गेलो ननदबाईच्या घरी. नाही पहिले ते काय म्हणते वर खाली खाली वर जायसाठी बिल्डिंग मध्ये जायचं असलं तर पहिले वर खाली वर जायसाठी एक खोली राहायची छोटीशी. काय म्हणते त्याला काहीतरी म्हणते ना त्याला विसरली. हा लिफट लिफट तेच ते लिफट असते ना ते. मग नदी धनी नका नाही की कंदा आणि लिफटचं दार उघडलं पाहिजे. आणि म्या धनी त्या लहान सुकल्या खोलीत गेलो आणि पाय आणि थोड्या वेळानंतर दारही बंद झालं. म्या म्हणलं धनी मला इथं काय आणलं हो तुम्ही? म्या म्हणलं बरं चीप तर चीप. मग का नाही गेलो बया ननदबाईच्या घरी. आणि तिथं कणी लई मोठं घर होतं. इकडून जिकडे तिकडे फलच खोल्या दिसत होते. आम्हा आणि काय तो तर लय मोठं तिथं झुंबर काय म्हणते त्याने आता काय काम होतं झुंबरचं तर ते झुंबर लावलेलं होतं. म्या म्हणलं बरं जाऊ दे बाबा मोठ्या लोकांचे मोठेच असो. बरं बाबा मग ननदबाई उठली आणि तिला की पण दाखवली. आहा बाई ननदबाई तर माझा जीव घेत होती मा. धनी म्हणे चूप. म्या म्हणलं बरं चीप तर चीप. आणि मग थोड्या वेळानं का नाही तिथं ननदबाईचे पोर आले लहान लहान आणि पाहतो तर मोबाईलवर गेम खेळत बसले. म्या म्हणलं आपल्या गावाकडं असं मामा मामी आले आत्या मावशी कोणी बी आली तर सारे लिंडर जमत होते. आणि इथं हे पोरं आपल्या मोबाईलवर गेम खेळत बसले. ननदबाई म्हणे अव आतापर्यंत ते अभ्यासच करत होते. लय अभ्यास राहते ते इले किती 3-3, 4-4 लाख डोनेशन द्यायला लागतं. मी म्हणलं एवढे पाठवले पोरं आणि एवढं डोनेशन. आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेत तर नाही आहे बा डोनेशन. फुकटात जावं लागते, फुकटात जेवण भेटते, सारं फुकटात. जेवणही फुकटात, पुस्तकही फुकटात, ड्रेसही फुकटात, वरून पैसेही भेटते. काही ज्या स्कॉलरशिप वगैरे राहते ना त्याचे पैसेही भेटते. आणि आम्ही तर बिनधास्त राहतो बघा. बरं बाबा मग पाहतो म्हटलं हे गेमच खेळते काही बाहेर गेलं पाठवत नाही खेळायला. नाही म्हणते एवढ्या मोठ्या शहरात पोरग बाहेर सोडलं आणि उचलून नेलं तर बाप्पा याची बी भीती. बरं बया म्हटलं हे म्हणते गेम मोबाईलवरच खेळते. बरं बाबा आपल्या गावाला तर कुठे माती असे लोडते त्या सकाळी जाते ते दुपारपर्यंत ते ओळखाले बी नाही येत की आपलंच पोरग बाई म्हणून. बरं जाऊ द्या. मग कधी गेलो बया तर त्या ननदबाईनं गर्ल्स रूम मध्ये बसवलं आणि तिथं असी लावून दिलं. असी माहित असेल ना तुम्हाला लय काय हवा येते त्याची त्याच असी लावलं बया. आणि रात्रभरात म्या लयच गाठून गेली. म्या म्हणलं हे काय रे बाबा. बरं दिवस निघाला बा. म्या म्हणलं ननदबाई काही पाहुणचार करत. ननदबाई काय म्हणते आम्हाला की नाही वेळच नाही राहत. कोणी बी पाहुणं आलं तर आम्ही हॉटेलात घेऊन जातो. म्या म्हणलं बापा बरं ठीक आहे बाबा हॉटेलही पाहून घेऊ. गेलो बया हॉटेलात गेलो. तिथं कधी तो नाही काय वाढणं गिरणं करते माहित असेल ना तुम्हाला. हॉटेलात जात असेल तर माहित असेल ना तुम्हाला. तो वाटर होच तो वाटर काय करे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे, इकडून तिकडे आणि इकडून इकडे तिकडे. आणि म्हणते कसं आम्हाला 1 कप टी का 2 कप टी, 1 कप टी का 2 कप टी. मी आधी काय कम नाही. मी म्हणलं 2 कप टी, तुम्ही माय कप टी, त्या 5 कप टी,
लई रंगीबेरंगी नाव होते, चित्रविचित्र. मग त्याच्यातले एकच नाव मला ओळखीचं वाटलं, डोसा. म्हटलं जाऊ दे बाबा, बाकीचं तर आपल्याला माहित नाही, डोसाच खाऊन गेला. मग डोसा आणला बरं, एवढा मोठा डोसा. मी घेतला हातानं, सुरू झाली. धनी म्हणते अहो माय, असं नाही खा लागत, फोर्क घ्या लागते, चम्मच घ्या लागते, व्यवस्थित खा लागते. इथं माझी इज्जतीचं भाजीपाला करशील ना. मी म्हणलं बाप्पा, कसं तरी 2 घास खाल्ले आणि राहिली उपाशी. बरं बाबा, हॉटेलात पोटभर जेवण भेटलं ना, काही भेटलं. मग कधी आम्ही, मग धनी म्हणे जाऊ दे, मी तुले सिनेमा दाखव. मला सिनेमाही लई आवडते. मी म्हणलं बरं बाबा, चला सिनेमाच पाहू. मग सिनेमाने गेलो तर तिथं ते एक्सकलेटर काय म्हणते त्याला, ते अशी पायऱ्या राहते, इथून उभं राहिलं तिथे जाऊन पोचते. असं वाटत होतं मी काय स्वर्गात चालली का काय. आणि गेली बाई त्या एक्सलेटरवर आणि पाहतो थोड्या वेळानं अंदर गेली तर पाहतो लय मोठ्या खुर्च्या दिसल्या होत्या. मी म्हणलं काही धनी इथं काही पाहुणे पिऊन येणार आहे का. धनी म्हणे चुप. मी म्हणलं बरं, चीप तर चीप. बरं, थोड्या वेळानं तिथं मला लई मोठं धोतर दिसलं. मी म्हणलं एवढं मोठं धोतर तर मी कधी पाहिलं नाही मग. बरं जाऊ द्या. मग थोड्या वेळानं अजून तिथं मला माझी शेत दिसलं आणि त्याच्यात गाई चालताना दिसल्या. मग तर माझ्या तळपायात डोक्यात गेले, एवढं पीक राबतो आणि हे गाई चरून राहिल्या, कोणाला दिसून नाही राहिलं का. मी घेतली काढून जे होपली. धनी म्हणे अहो माय, तू तर माझ्या इज्जतचा पक्क्याच भाजीपाला करशील. आणि तिथून मला बाहेर काढलं. असं ते मुंबई आहे रे बाबा. म्हणून तुम्हाला सांगतो, शहराच्या मागे लागू नका. जो तो म्हणते मी शहरात जातो. काय ठेवलं होते शहरात, काही ना काही. तिथं ते माणसं किड्या मकोड्यासारखे असे फिरते आणि ते बाजूने कोण राहते हे माहित नाही राहते. आणि फक्त ते काय ऑफिस आणि घर, बस याच्या पलीकडे त्याचं जग नाही राहत. आणि आपलं गाव पहा बरं किती मस्त राहते. गावात एखाद्याच्या घरी पाहुणे आला तर 4 घरचे लोक त्याला बोलवते, पाहुणे ये जा चहा पाणी करा. इथं तर बाजूचाही ओळखत नाही का आपल्या बाजूला कोण राहते म्हणून सांगतो. ते यसी कायचं यसी होते, नीला गाठून टाकलं. त्याच्यापेक्षा तर माझ्या वावरातलं त्या झाडाखाली बसली ना, तेवढी मस्त एसी सारखी हवा भेटते आणि ते फुटतात. म्हणून तुम्हाला सांगतो, हे शहराच्या मागे काही लागू नका. आपल्या गावालेच मस्त गावाचाच विकास करा आणि गावालेच पुढे न्या. जो तो त्या शहरात जाईल तर गावात कसं राहील. आपल्या गावाला जरासा गावाचा विकास करा आणि तिथेच राहा. आणि पहा तुमचा कसा विकास होते तर, नाही तर त्या किड्या मकोड्यासारखे चालले तिथं शहरात. म्हणून आणि हे मॅच नाही म्हणत, असं तर कोण म्हटलंय तुम्हाला माहित आहे. महात्मा गांधी नाही म्हटलंय खेड्याकडे चला. अजून ते आपले कोण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यांनी ग्रामगीतेत म्हटलं की ग्राम हे काय आहे. ग्राम मध्ये आपण काय केलं पाहिजे, ग्रामचा विकास केला पाहिजे, गावाचा विकास केला पाहिजे आणि उठून सुटून त्या शहराकडे नाही पडलं पाहिजे. म्हणून सांगतो तुम्हाला, त्या शहराच्या मागे लागू नका. आपल्या गावाचा चांगला विकास करा आणि पहा तुमचं गावच कसं शहरासारखं चमकते की नाही. आणि बस भैया, मी तुमच्यासोबत गोष्टी करतच बसली इथं. माझ्या धनी तिथं वाट पाहत असत, मला त्याला भाकर नेऊन द्यायची आहे. नमस्कार मंडळी.